माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त साध्वी सोनाली दीदी करपे यांचे रामकथेचे आयोजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांची तृतीय पुण्यस्मरण निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने साध्वी सोनाली दीदी करपे यांची दिनांक 16 मार्च ते 22 मार्च 2025 अखेर रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। दिनांक 23 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेचे आयोजन करून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी दिली। या प्रसंगी प्रास्ताविक केशव भव्वर यांनी केले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे। आणि त्यांनी केलेलं एवढं मोठं काम त्या कामातनं उतराई होण्यासाठी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने तृतीय पुण्यस्मरणानिमित्त स्वाती सोनाली दीदी करपे यांचे दिनांक 16 ते 22 मार्च 2025 रोजी तहसीलच्या मैदानावरती रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि 16 तारखेपासून दररोज संध्याकाळी 7 ते 10 या दरम्यान तहसील मैदानावरती रामकथा होणार आहे आणि दिनांक 23 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 काल्याचं कीर्तन होणार आहे। आणि स्वाती सोनाली दीदी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर स्त्री शक्तीच्या आध्यात्मिक मध्ये त्यांची फार मोठी अशी वाटचाल आहे। त्या गेवराई तालुक्यातील गेवराई जिल्हा बीड येथील सोनाली दीदी आहेत। सद्गुरू कल्याण स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीशी जोडलेल्या त्या आहेत आणि त्या मठाचा जवळजवळ 1100 वर्षाचा इतिहास आहे। शास्त्रीय संगीतात त्या विशारद पदवी प्राप्त केलेल्या आहेत। त्यांनी जवळजवळ 20 वर्ष अखंड भारतभर फिरून कीर्तन सेवा केलेली आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मुलींसाठी एक स्वतंत्र अशी शिक्षणाची आध्यात्मिक शिक्षणाची मुलींना गोडी लागावी म्हणून त्यांनी मुलींसाठी अन्नपूर्ण माता या नावाने वारकरी शिक्षण संस्था मराठवाड्यामध्ये सुरू केलेली आहे। मागच्या वर्षी आदरणीय महंत श्री रामगिरीजी महाराज यांचं भागवत कथेचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि त्याच माध्यमातून विचारधारा ट्रस्टच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी नेहमी तालुक्यासाठी तालुक्यातील आपल्या माणसांसाठी आयुष्यभर त्यांनी खूप मोठं काम तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा केलेलं आहे। मी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की आदरणीय कोल्हे साहेबांचं निर्वाण झालं त्या गोष्टीला आता 3 वर्ष झालेली आहेत। योगायोग कसा असतो पहा, 16 मार्च हा कोल्हे साहेबांचा निर्वाण दिन आहे आणि 24 मार्च ही त्यांची जयंती आहे आणि बरोबर 7 दिवसाचा मध्ये अवधी आहे। तेव्हा आमच्या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की पुण्यतिथी ते जयंती हा जो काही कार्यक्रम आहे हा 7 दिवसाचा कार्यक्रम आहे
आणि कुठलाही धार्मिक कार्यक्रम हा शक्यतो 7 दिवसांचा असतो. त्या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा आदर्श पुढच्याही पिढीला कायम राहावा म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन आपण करतो. आपल्याला कल्पना आहे की 2 वर्षापूर्वी त्यांचं पहिलं पुण्यस्मरण झालं. ते रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या कीर्तनाने आपण तो कार्यक्रम साजरा केला. द्वितीय वर्षी सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून आपण भागवत कथेचं श्रवण केलं. तोही कार्यक्रम 7 दिवस होता आणि म्हणून चालू वर्षी सुद्धा 7 दिवसाचा कार्यक्रम आपण करावा आणि त्या निमित्ताने साहेबांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या कार्यक्रमाची आठवण पुनरुज्जीवित करावी हाही त्यामागचा उद्देश आहे. आपल्याला कल्पना आहे की 70 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेबांच्या राजकीय जीवनाचे अनेक पैलू तुम्हाला माहीत आहेत. वेळोवेळी आपण त्याचं मंथन केलेलं आहे, लेख पण लिहिलेले आहेत. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकर्मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने होत असतं. हे 3रं वर्ष आहे. मागील वर्षी महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली. या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान सोनाली दीदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सोनाली दीदी करपे या बीड जिल्ह्यातले असून त्यांचं तेथे महाराष्ट्रातील पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे. त्यांचं काम पण तिथं मोठं आहे. साधारण आपल्याकडे 16 मार्चपासून कार्यक्रम सुरू होणार आहे. रोज संध्याकाळी 6 ते 7 त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे. रोज 6 ते 7 हरिपाठ होईल. नंतर 7, 7:15 नंतर 7:15 ते 10 पर्यंत रामकथेचं वाचन होणार आहे. यामध्ये 17 मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे. 18 मार्चला श्रीराम विवाह होणार आहे. 19 मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे. 20 मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे. 21 मार्चला शबरी माता भेट आहे. 22 मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे. हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते आपल्या तिथे सादर करणार आहे. आणि 23 तारखेला संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन सोनाली दीदी करपेंचंच होणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे. तरी सहकर्मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. विचारधारा ट्रस्ट मार्फत दरवर्षी असे धार्मिक कार्यक्रम करत असतात, त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर कालच आपला जागतिक महिला दिन झाला. त्या निमित्त कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून व रेणुका दीदी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात साधारण एक 8 दिवस जो फिरता दवाखाना आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानचा, त्यामार्फत महिलांच्या आरोग्याविषयी जागृती व चेकअप करण्याचं काम चालू केलेलं आहे. याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचं सहकार्य लाभलेलं आहे. तरी मी या सर्वांच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करतो की हा जो फिरता दवाखाना आहे त्यात महिलांनी जास्तीत जास्त जाऊन आपल्या जे आजार असतील त्याची चेकिंग करावी व तिथे ज्या छोट्या मोठ्या आजारांची औषधं मोफत देणार आहे. व जर काही जास्त पुढचे चेकिंग आणि ते असतील तर त्याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल मार्फत त्यांना मार्गदर्शन होणार आहे. तरी आपल्या सर्वांना मी सहकर्मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे व सहकर्मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतो, ही नम्र विनंती. याही वर्षी अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे 16 मार्च व 24 मार्चला पुण्यतिथी व जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याला पण सर्वांनी उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.